नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललं आहे आपल्या भाऊ बहिणींचं. आणि खिडकी चमकती म्हणून जरा तिरका ठेवला आहे मोबाईल. ऊन चमकतंय खिडकीमध्ये तिथं. तर काय चाललं आहे, जेवण वगैरे झालंय का तुमचं दुपारचं? खिडकीला चमकते तिथं, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. मी बनवते स्वयंपाक आता. तर एका साईडला उभी राहिले मी, कारण इकडं अशी खिडकी चमकते ना, त्याच्यामुळं या साईडला नाही उभी राहिले अशी. मग तिकडून लय खिडकी चमकते जास्त. तर बनवते जेवण. बाजरीच्या भाकरी बनवते मस्तपैकी बघा. आणि गरम गरम पिठलं बनवायचं. काय बनावा जेवण चाललं होतं. भाजी काय बनवा, पण म्हटलं आता पिठलंच बनवते, साधं सोपं. सकाळी जेवण बनवून गेलं ना तर मग टेन्शन नसतं. सकाळी जेवण बनवल्यावर सकाळी जर जेवण नाही बनवलं तर मग तिथून येऊन मग बनावं लागतं. मग काय आराम भेटत नाही लवकर. सकाळी बनवलं तर आलं तर काय हातपाय बितपाय धुतले, जवळ बसलं, कपडे भांडे केले, जेवण करायचं ना आराम करायचा असं असतं. नाही जेवण बनवलं सकाळी तर मग तिथून येऊन बनवावं लागतं. मग जेवण करायला उशीर होतो. एवढी एक भाकर भाजली. मिरची वाटून घेते, लसूण मिरची जिरे कोथिंबीर पण आहे पिठलं बनवायला. रात्रीची अर्धी भाकर उरलेली. जेवण तयार झालेलं आहे, गरम गरम पिठलं भाकरी. आणि या जेवण करायला आता वरून कोथिंबीर टाकून घेते थोडीशी. तर घर वगैरे झाडले, भांडे घासायचे अजून. तर भाकरी झाल्यात मस्तपैकी आणि पिठलं तयार झालेलं आहे गरम गरम. बाजरीच्या भाकरी आणि पिठलं कोणाकोणाला आवडतंय नक्की सांगा. आणि वरून आता कोथिंबीर टाकून घेते. छान असं शिजलंय आता पिठलं. आणि त्याच्यासोबत कांदा आणि लोणचं, एकच नंबर लागतंय जेवण. चला, झालंय मस्तपैकी पिठलं. तर बाजरीच्या भाकरी आणि पिठलं खायला या. आणि कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला आवडतंय ते नक्की सांगा. तर चला, आता झालं जेवण तयार. आता भांडे घासून घेते.
आणि कपडे धुवून घेते, मग नंतर जेवण करायचं. आत्ताच काम आवरलं सगळं, कपडे वगैरे धुतले, भांडे वगैरे घासले. हे बघा मस्तपैकी किचन साफ केलंय सगळं आणि पिठले भाकरी तयार झालेल्या आहेत. पण आता मी आत्ता जेवण नाही करत, आता 2-2:30 वाजता जेवण. मी येताना समोसा पाव आणले होते, मग नाश्ता केला आम्ही समोसा पाव. तर मग आता सध्या काय मला भूक नाही आहे. जेवण आता अर्ध्या तासाने 2 वाजता. आता जरा थोडा आराम करते. भांडे वगैरे घासलेत मस्तपैकी, क्लीन केले गॅस वगैरे मस्त. अजून ह्या बॅगावर ठेवायच्या राहिल्या तर आता नंतरच. आणि इकडं बाहेरचं वातावरण दिसतंय का तुम्हाला मस्तपैकी बघा, ऊन चमकतंय. बाहेरचं वातावरण, थंडी पण आहे, ऊन पण पडले. हे बघा आणि हे आपले कोरपड, हे कढीपत्ता गावावरून आणलेला, रोपलाय चांगला. आणि ही कोरपड पण गावावरूनच आणलेली. एकच झाड आणलं होतं, एका झाडाचे एवढे झालेत बघा, किती रोपं तयार झालेत बघा. 1 2 3 4, इकडून 1 5, हे मोठे 1 6. एका झाडाचे एवढे कोरपड तयार झालेत, एवढे झाडं. व्हिडिओ वाटला सांगा नक्की. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.